नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनल. आज आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट समजून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणजे कंपनीचं फायनान्शियल रिपोर्ट कार्ड, यालाच प्रगतीपत्र म्हणतो. कंपनीला प्रॉफिट होतो की लॉस होतो हे कशावरून कळते? तर हे कळते आपल्याला एका रिपोर्ट वरून, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट करून. समजा तुमच्याकडे एक व्यवसाय आहे, तुम्ही दिवसभर विक्री करता, त्याच्यातून तुम्हाला रोज पैसे येतात आणि जातात, आणि महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे किती पैसे उरतात हे सांगणारे अहवाल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये यात रेव्हेन्यू म्हणजे कंपनीने किती कमाई केली, एक्सपेन्सेस म्हणजे किती खर्च झाला, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस म्हणजे शेवटी प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कळते. साधारणपणे ही रिपोर्ट 3 महिने आणि 1 वर्ष यासाठी तयार केलेली असते. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मधील मुख्य भाग रेव्हेन्यू. रेव्हेन्यू मध्ये कंपनीने वस्तू किंवा सेवा विकून कमवलेला पैसा, म्हणजे उदाहरणार्थ कंपनीने कमवलेले 10 लाख रुपये. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे कंपनीला झालेला खर्च, उदाहरणार्थ रॉ मटेरियल, सॅलरी, लाईट बिल, रेंट, ऍडव्हर्टायझिंग खर्च, इंटरेस्ट म्हणजे कंपनीला झालेला खर्च 7 लाख रुपये. ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे व्यवसायातून मिळवलेला प्रॉफिट, म्हणजे रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू 10 लाख रुपये आहे आणि एक्सपेन्सेस 7 लाख, आपल्याला झाला आहे 3 लाख रुपये प्रॉफिट, याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात. अदर इन्कम. अदर इन्कम मध्ये मुख्य व्यवसाय व्यतिरिक्त झालेला उत्पन्न आणि खर्च, म्हणजे बँकेचा इंटरेस्ट, लोन वरचे व्याज. नेट प्रॉफिट अँड लॉस. सर्व खर्च वजा करून उरलेला जो असतो त्याला नेट प्रॉफिट किंवा लॉस असे म्हणतात. खर्च जास्त तर लॉस, खर्च कमी तर प्रॉफिट. उदाहरणार्थ म्हणजे रेव्हेन्यू मधून एक्सपेन्सेस वजा करायचे असते. आपलं रेव्हेन्यू आहे 10 लाख, एक्सपेन्सेस 7 लाख, म्हणजे आपल्याला मिळालं 3 लाख नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघताना कंपनी प्रॉफिट मध्ये आहे का, प्रॉफिट वाढतोय का, खर्च कंट्रोल मध्ये आहे का, आणि शेअर्स घेताना फायनान्शियल रिपोर्ट खूप महत्वाची आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.